ठाकरे बंधूंकडून मुंबईच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट, आदित्य आणि अमित ठाकरेंकडून शिवसेना भवनात उमेदवारांना मार्गदर्शन. तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे सेना भवनामध्ये जाणार. 4 जानेवारीला ठाकरे बंधूंच्या वचननाम्याच्या प्रकाशनासाठी राज शिवसेना भवनात. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. बंडोबांना शमवण्यासाठी सर्वपक्षीयांची पळापळ. राज्यातील 8 महापालिकेतून 23 उमेदवार बिनविरोध. भाजपाचे सर्वाधिक उमेदवार बिनविरोध. ठाण्यात शिवसेनेनं खातं उघडलं. प्रभाग क्रमांक 187 मधून शिवसेनेच्या जयश्री फाटक बिनविरोध विजयी. पुण्यात शरद पवार गट आणि राष्ट्रवादीतील वादग्रस्त जागांचा तिढा सुटला. अजित पवारांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये सामोपचाराने तोडगा. नागपुरामध्ये किसन गावंडेंना उमेदवारी अर्ज मागे घेतला. कार्यकर्त्यांनी गावंडेंना घरात डांबून ठेवलं होतं. दक्षिण मुंबईतील बंडखोरी रोखण्यात भाजपाला यश. राहुल नार्वेकरांच्या मध्यस्थीनंतर कमलाकर दळवी यांनी उमेदवारी मागे घेतली. मुंबईत शिवसेनेच्या 35 जणांची बंडखोरी. सामंत, रवींद्र वायकर यांच्यासमोर बंडखोरांचं आव्हान कायम. राज्यात बिनविरोध निवडून आणण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. धमक्या आणि ब्लॅकमेलिंग करून उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत, राऊतांचा दावा. जळगावामध्ये ठाकरे गटाचे 3 उमेदवार गायब. उमेदवारांचं बरं वाईट झालं तर नसेल ना, ठाकरे जिल्हा प्रमुख संजय सावंतांची शंका. गुंड पोसणारा पक्ष भाजपासोबत सत्तेत सहभागी. राज्यातील सर्व गुंड अजित पवारांच्या पक्षात. संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल. ठाकरे गटाच्या ट्विटर अकाउंटवरून अजित पवारांचा जुना व्हिडिओ व्हायरल. शिवसेनेचं कौतुक करतानाचा अजित पवारांचा व्हिडिओ ठाकरेंनी केला ट्विट. संभाजीनगरात चुकीच्या उमेदवारीमुळे 20 जणांचे राजीनामे. तिकीट वाटपाचा वाद ठाकरे गटाला भोवणार. चांदिवलीमध्ये ठाकरेंच्या गटाला मोठा धक्का. 3 शाखा प्रमुखांचे राजीनामे. केंद्र सरकारच्या जीएसटी संकलनामध्ये 6% वाढ. जीएसटी योगदानात महाराष्ट्र पुन्हा अव्वल. तंबाखूजन्य पदार्थांवर 1 फेब्रुवारीपासून वाढीव शुल्क. केंद्र सरकारनं केली घोषणा. फास्टॅग धारकांच्यासाठी केवायसी प्रक्रिया रद्द. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय. हार्बरच्या प्रवाशांना वर्षाच्या सुरुवातीलाच गारेगार प्रवासाचं गिफ्ट. एसी लोकल चालवण्याचा प्रस्ताव. गेल्या वर्षभरामध्ये मुंबईत 1.5 लाख घरांची विक्री. मुद्रांक शुल्कातून सरकारी तिजोरीमध्ये 13,487 कोटी रुपयांचा महसूल जमा. भारत पाकिस्तानात अण्वस्त्र प्रकल्पांच्या यादीची देवाणघेवाण. ऑपरेशन सिंदूरनंतर तणावाच्या पार्श्वभूमीतही दोन्ही देशांचा निर्णय. रशियातील नववर्ष सोहळ्यामध्ये ड्रोन हल्ला. हल्ल्यात किमान 24 जणांचा मृत्यू.